मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यासाठी हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। सकाळी सूर्यदर्शन झाल्यानंतर दुपारनंतर आभाळ दाटून पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। शनिवारी राज्यातील अनेक भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची नोंद झालेली आहे। दरम्यान आता हवामान विभागाकडून राज्याला मोठा इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे सर्वात जास्त पावसाचा हा इशारा भेटत आहे। आपल्याला सर्वात जास्त बघू शकता महाराष्ट्रात 1 जुलै ते 8 जुलै दरम्यान चांगला पाऊस झाला होता। या पावसानंतर सर्वात जास्त शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, परंतु त्यानंतर पावसाने तब्बल 10 दिवस दडी मारल्यामुळे पीक संकटात आलेली होती। शेतकऱ्यांची चिंता वाढली होती, परंतु आता आनंदाची बातमी म्हणजे पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली असून शनिवारी राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे। आता शुक्रवारी देखील काही भागांमध्ये पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। दरम्यान आता भारतीय हवामान विभागाकडून मोठा इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे सर्वात जास्त पावसाचा तब्बल 13 राज्यांमध्ये पावसाचा हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुसळधार पावसासोबतच प्रति तास 80 ते 90 किलोमीटर एवढ्या प्रचंड वेगाने वारे देखील वाहण्याची शक्यता आहे। दरम्यान या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सर्वात जास्त आव्हान सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। उत्तर भारतातील पावसाचा सर्वात जास्त जोर वाढलेला दिसत आहे, तर पूर्व भारतात काही ठिकाणी अतिवृष्टी शक्यता झालेली आहे। बघू शकता सर्वात जास्त बातमी आपल्या समोर आलेली आहे। आता पाऊस थांबणार नाही। सर्वात जास्त पावसाचा इशारा दिलेला आहे। आपल्याला राज्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडणारच आहे। अति मुसळधार सर्वात जास्त पाऊस पडणार आहे। बघू शकता नागरिकांनी मोठी सर्वात जास्त काळजी घेतली पाहिजे। नागरिकांना हवामान विभागाकडून उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू काश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशा आणि छत्तीसगडसह राज्यातील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। या काळात वादळी वारे देखील वाहण्याची शक्यता आहे। बघू शकता वारे देखील वाहण्याची शक्यता आहे। वाऱ्याचा वेग प्रति तास 80 ते 90 किलोमीटर एवढा प्रचंड असणार आहे। त्यामुळे नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये। तसेच या काळात मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलेले आहे। बघू शकता सर्वात जास्त पावसाचा इशारा दिलेला आहे। महाराष्ट्रात काय स्थिती आहे आताची बघू शकता। महाराष्ट्रामध्ये स्थिती काय चालू आहे। महाराष्ट्रात गेल्या 10 दिवसांपासून पावसाने सर्वात जास्त बघू शकता उघडीप घेतलेली आहे, उघडलेला आहे। पाऊस कुठेच पडत नाहीये, परंतु आता पुन्हा राज्यामध्ये सर्वात जास्त पुन्हा पावसानं आगमन झालेलं आहे। गेल्या 2 दिवसांपासून राज्यातील काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा सर्वात जास्त पावसाची नोंद होत आहे। राज्यात आता पावसाची पोषक वातावरण निर्माण झालेलं असून पुणे, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे। येत्या 20 सर्वात जास्त मोठी बातमी येत्या 20 जुलैपासून राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता कळवण्यात येत आहे। बघू शकता आताची ब्रेकिंग बातमी आपल्या सर्वांसमोर सर्वात जास्त मोठी बातमी आपण पाहिलेली आहे। बघू शकता पावसाचा इशारा धोधो पाऊस पडणार, सर्वीकडे सर्वात जास्त पाऊस, मोठा इशारा तब्बल इतक्या महाराष्ट्रात सर्वात जास्त जिल्ह्यांमध्ये आता राज्यात अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने सर्वात जास्त बघू शकता बघायला मिळत आहे। आता भारतीय हवामान विभागाने सर्वात जास्त मोठा इशारा दिलेला आहे। आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। बघू शकता त्यामुळे सर्वात जास्त पावसाचा जोर दिसत आहे। आता राज्यातील हवामान मोठा बदल झालेला असून महाराष्ट्रात जोर वाढल्याने हवामानाला सर्वात जास्त बघू शकता बघायला मिळत आहे। सर्वात जास्त आज विदर्भ, पुणे, मराठवाडा परिसरात पावसाची शक्यता आहे। त्यामध्येच मुंबईसह उपनगरामध्ये जोरदार पाऊस झाला। आता भारतीय हवामान विभागाने आज पावसाचा येलो अलर्ट जारी केलेला आहे। श्रीगंगानगर, हरदोई आणि रांची, सर्वात जास्त सागर बेटे, वाराणसी आणि बंगालच्या उपसागरात 1.5 किलोमीटर उंचीने कमी दाबाचा सर्वात जास्त पट्टा निर्माण झालेला आहे। बघू शकता उत्तर बिहारपासून बंगालच्या उपसागरापर्यंत हवेच्या कमीत कमी दाबाच्या पट्ट्यात कमी दाबाचा पट्टा स्थिर आहे। जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि हिंगोली सर्वात जास्त जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडासह पाऊस होण्याचा अंदाज आहे। तसा सर्वात जास्त इशारा हवामान विभागाने दिलेला आहे।
पुणे आणि सातारा घाटमाथा परिसरातील सर्वात जास्त जोरदार पाऊस होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाचा सर्वात मोठा बातमी आपल्या समोर आलेली आहे. बघू शकता आताची ब्रेकिंग बातमी. आणि सर्वात जास्त मुंबईमध्ये सकाळपासूनच पावसाने हजेरी लावलेली आहे. जोरदार पाऊस कोसळत आहे. रात्रभर अनेक भागात पाऊस होता, परंतु आता त्याचमध्ये भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा हा दिलेला आहे. राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यामध्ये सर्वात जास्त रात्रीपासून पाऊस सुरू झालेला पेरणीला सर्वात जास्त बघू शकता. पेरणी केल्यानंतर समाधानकारक पाऊस झाला नाही, त्यामुळे शेतकरी चिंतेत होते. त्यांना मोठा दिलासा हा भेटलेला आहे. बघू शकता सर्वात मोठी बातमी आपल्या समोर कल्याण डोंबिवलीतील सर्वात मोठी बातमी बघू शकता. कल्याण डोंबिवलीमध्ये संततधार सर्वात जास्त बघू शकता. संततधार ही सुरू आहे. शाळकरी विद्यार्थ्यांनी पाण्यातून वाटचालीतून सुरू आहे. कल्याण डोंबिवली काल आणि सकाळपासून पावसाची ही सर्वात मोठी बातमी आपल्या समोर आहे. रिपरिप सुरू आहे. पावसाची रिपरिप सुरू आहे. रात्री ह्या अधूनमधून जोरदार सरींना ही हजेरी लावली. तर कल्याणमधील छत्रपती संभाजी चौक आणि गुरुदेव सर्वात जास्त हॉटेल रोड आणि आंबेडकर रोड परिसरात पावसाने मोठी हजेरी लावलेले. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पालकांना साचलेल्या सर्वात जास्त पाण्यातून मार्ग काढत प्रवास करावा लागत आहे. बघू शकता त्यामुळे पावसाचा जोर हा कायम आहे. पाऊस हा कधी पडणार सर्वात मोठी बातमी आपल्या समोर आलेली आहे. बघू शकता सखल भागांमध्ये तात्पुरत्या वाहतूक आणि नागरिकांना सर्वात जास्त नागरिकांची काही काळ ही गैरसोय झाली. तर पावसाचा सर्वात जास्त जोर कायम राहिल्यास शहरातील सखल रस्त्यावरती पुन्हा पाणी साचण्याची शक्यता आहे. पुढील काही तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आता एका आठवड्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा चांगला पाऊस बरसताना हा दिसत आहे. हा शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ही नक्कीच म्हणावं लागेल. सर्वात जास्त दिलासादायक बातमी ही शेतकऱ्यांसाठी आहे. तर सर्वदूर पाऊस हा कोसळण्याचा अंदाज आहे आणि सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे. पावसाचा वेग हा वाढत चाललेला आहे. आता बघू शकता सर्वात जास्त पाऊस हा पडणार आहे. मला खाली कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कोणत्या देशामध्ये आहे आणि तिथे पाऊस पडत आहे गेले. अल निनोचा धोका टळला. पावसात सर्वात जास्त बघू शकता. पावसाबाबत गुड न्यूज काय आहे? नवा अंदाज. महाराष्ट्रात पावसाने उघडीप ही दिलेली होती, परंतु आता गेल्या 2 ते 3 दिवसांपासून राज्यात पावसाने पुन्हा एकदा आगमन झालेले आहे. बघू शकता त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. आता या पार्श्वभूमीवरती सर्वात जास्त बघू शकता बातमी समोर आलेली आहे. आता महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस बरसणार आहे. आता राज्यात 1 जुलै ते 8 जुलै दरम्यान मुसळधार पाऊस झाला होता, परंतु थोड्याच दिवसांमध्ये जास्त पाऊस झाल्याने अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती ही निर्माण झाली होती. दरम्यान पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली, परंतु त्यानंतर 10 ते 12 दिवस पाऊसच न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र आता गेल्या 2 ते 3 दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. आता सर्वात जास्त बघू शकता आता सर्व पार्श्वभूमीवरती यंदा महाराष्ट्रामध्ये राज्यात पावसाचं प्रमाण हे कसं राहील, या पुढील काळात किती पाऊस पडेल आणि अल निनोचा प्रभाव किती सर्वात जास्त असणार आहे. बघू शकता प्रभाव कितपत पावसावरती होणार आणि सर्वात जास्त पार्श्वभूमीवरती पर्यावरण आणि हवामान तज्ज्ञ सुरेश चोपणे यांनी महाराष्ट्राची सर्वात जास्त बघू शकता महत्त्वाची माहिती दिलेली आहे. त्यामुळे सर्वात जास्त पावसाचा जोर हा कायम असणार आहे. पावसाचा अंदाज हा व्यक्त करण्यात आलेला आहे. बघू शकता सर्वच नागरिकांनी याची काळजी घ्यावी. तर मान्सूनचं मोठं संकट बघू शकता. मोठं संकट काय? पावसामुळे हाहाकार उडणार. इस्रोच्या सर्वात जास्त फोटोमुळे IDMची सर्वात जास्त झोप उडालेली आहे. बघू शकता इस्रोने काय फोटो टाकलेला आहे. बघू शकता देशासह राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. इस्रोच्या सॅटेलाईटने जारी केलेल्या नव्या छायाचित्रामुळे मोठी खळबळ उडालेली आहे. देशाच्या तब्बल 2/3 सर्वात जास्त भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि सर्वात जास्त पाऊस हा पडणार आहे. इस्रोच्या INSAT सर्वात जास्त 3DR या सॅटेलाईटने भारताच्या सर्वात जास्त हवामानातील मोठा बदल समोर आणला आहे. यामुळे भारतीय हवामान विभागाकडून देखील सर्वात जास्त देशभरात हाय अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे. देशाच्या जवळपास 2/3 सर्वात जास्त भाग हा ढगाळ हा कायम राहण्याची शक्यता असून सर्वात जास्त पाऊस हा कुठं पडणार आहे. त्यामुळे सर्वात जास्त इस्रोच्या सॅटेलाईटने जारी केलेल्या नव्या फोटोमुळे खळबळ उडालेली आहे.
त्यामुळे सर्वात जास्त पावसाचा जोर हा कोणत्याच देशामध्ये हा कायम असणार आहे, हा आपल्या समोर हा जाहीर करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रात काय स्थिती आहे, महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा जोरदार पुनरावलोकन हे केलेलं आहे. सर्वात जास्त बघू शकता भारतीय हवामान विभागाकडून तब्बल 23 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. पुणे, नाशिक, परभणी, जालना, बीड, नांदेड, हिंगोली, सोलापूर, लातूर, अमरावती, गडचिरोली, धाराशिव, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यांमध्ये अनेक जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे. आता बघू शकता विजांच्या कडकडासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. मला खाली कमेंट करून नक्की सांगा, नागरिकांना हाय अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी सर्वांनी काळजी घ्यावी. आपली घराबाहेर काम असेल तरच पडावे. आणि बघू शकता सगळीकडे पाऊस हा पडणार आहे. आता तुम्ही बघू शकता सगळीकडे बारीक बारीक पाऊस जरी चालू असला तरी हा 2 ते 3 दिवसांनंतर हा खूप पाऊस वाढणार आहे. बघू शकता, त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी आणि विजांचा कडकडाट पण पडणार आहे. आणि मला खाली कमेंट करून नक्की सांगा, तुमच्या देशामध्ये हा पाऊस पडत आहे की नाही. जर पडत नसेल तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा. पुण्यामध्ये बारीक रिपरिप चालू आहे. आता 2 ते 3 दिवसानंतर खूप पाऊस पडणारच आहे पुण्यामध्ये. तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.